फ्रेंडशिप इलेव्हन्स. ओम साई ओम साई ओम साई आहे ना. ओम साई 11 फ्रेंडशिप 11. गंग्या बाजूला हो, गंग्या. एकच जिंकला रे गंग्या बाजूला हो. कोण बॅट्समॅन कोण आहे. स्टार्ट पण नाही करत. वन डे. टाइमपास करायला काय आता. वंडी मारली असं नाही, लगेच नाही बोलायचं, बॉल मारल्यानंतर बोलायचं. आणि वटाण्या बॉल फिरवतोय. शानदार चौका. तुझं वटाणा नाव आहे. काय नाव आहे बॉलरचं. वटाणा वटाणा नाव आहे तुझं. बघितलं. नाव वटाणा माहिती मला. ओ सिंगल रन आलेला आहे. आणि वाईड बॉल. स्वप्नीलचा बॉल फिरत नाहीये, फिरवायलाच लागेल. आणि हा वाईड. वटाणा फिरतच नाही, काय करायचं. मग आता ते लोक मारणार. आणि हा शानदार सिंगल. 5 बॉल 10 रन. आणि हा सुपला शॉट. 10 ओव्हर 10. मंजू इथली काय व्हिडिओ काढते ते. नाही ना ते वरती आहे ना. म्हणे खाली अशी कॅप आहे ना, कोण बघतोय का मला. अरे रे 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 कॅच सोडली. काय नाव इथं. अरुण अरुण अरुण. आता स्कोर लिहितं की काय. कोण आर्यन आहे. बॉलर आर्यन. आणि हा शानदार. आणि विकेट सोडली. वाईट बॉल. 2 बॉल 13. अरे शॉट आहे आणि वाचलाय.
15 15 बॉल 2 कर 18 विन आएगा 4 4 15 आणि शॉट 1D ला एक कर चल काळोख दिला आता काय दिसणार यांना बिल्डिंगला वाट लागणार त्यांची ते लोकांनी पाणी मारला ते लोक काढणार शॉट आणि चौका आहे डिक्लेअर लवकर लवकर स्टार्ट करा सेकंड इनिंग 18 धावा अठरा 12 चेंडू 18 धावा आणि शॉट 1D शॉट स्ट्रेट शॉट होता डिक्लेअर झालाय अंपायरला स्टंपला लागला डॉट बॉल 3 बॉल 2 लवकर लवकर मॅच संपवा काळोख होत आलाय बॉल दिसणार नाही अरे शॉट आणि हा वाचलाय चार बॉल किती चार बॉल किती 4 बॉल 3 झालंय नो हा नो बॉल आहे आणि चार बॉल 5 अजून पण चान्स आहे जिंकायचा आणि शॉट परत 6 झालंय लास्ट चेंडू आणि शॉट हा फिल्डिंग अशी फिल्डिंग विली बाउंडिंग कितीला किती पाहिजे 6-13 ना 6 बॉल 11 होय जिंकण्यासाठी 18 विन आहे 18 विनिंग 16 बॉल 11 आणि शॉट 1D ला आणि भेटली मंजूला 5 बॉल 10 रन एक चौका तरी मारायला लागणार
परत एक डिक्लेअर. 4 बॉल 9 रन. 2-4. अंपायर डिसिजन नॉट आउट. 3 बॉल ना रे, 3 बॉल मध्ये 8 ला. अगर 2 चौके लावले तर एक पार्लेजीचा पुडा. 2 खणखणीत चौके मारले, एक पार्लेजीचा पुडा. आणि नाही गेला बॉल. चौका आणलाय. अजून पण चान्स आहे. 2 बॉल 2-4. अरे शॉट आणि हा बॉल आणलाय. आणि अजून जिंकले नाही, अजून जिंकले नाही, बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. काही येऊ शकतं. नो पडू शकतो. अरे आत्महत्या केली आणि हरलो आणि जिंकलो आणि हा पडला आणि हरला. आमच्या व्हॉलेंटियर लोकांना मला एक गाणं दिलं पाहिजे. चला, मीम बॉईज इथे विजयी झाले. आजच्या या स्पर्धेमधील मानकरी ठरतोय तो मीम बॉईज. आणि मयूर 11 तुम्ही खूपच चांगले खेळला. दर्शकांची तुम्ही मनं जिंकली. हार्ड लक. फायनल तुमच्या हातात नाही आली, पण हरकत नाही. मीम बॉईज हे फायनलिस्ट. प्रथम पारितोषिक हे मीम बॉईज यांनी मारले आहे. सगळ्यांनी लक्ष असू द्या. आपलं बक्षीस समारंभ जे आपलं जेवण होतं, जिथे आपला जेवणाचा मंडप होता, बक्षीस समारंभ तिथे होणार. सर्व खेळाडूंनी लक्षात घ्या. खेळाडू